आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपद का नाही मिळालं? कारण सांगत ठाकरे गटानं पुन्हा एकदा डिवचलं. मुख्यमंत्री पदाची अफवा पसरवणं इतकंच नाही तर महाराजांचा पुतळा कोसळणं, महामार्गातील भ्रष्टाचार ही देखील कारणं. डोंबिवलीतील विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण व महाराष्ट्राचे माजी मंत्री यांना आज मंत्रिमंडळात न घेण्याचं कारण माझ्या माहितीप्रमाणे 4-5 कारणं असू शकतात. सर्वप्रथम महत्त्वाचं कारण म्हणजे महाराज स्मारक पडणे सिंधुदुर्गातील, कारण ते तिथले पालकमंत्री होते. आणि महत्त्वाचं कारण दुसरं कारण म्हणजे की महामार्गावर झालेला भ्रष्टाचार हा सगळ्या महाराष्ट्र जनतेला ज्ञात आहे, तो नाकारता येत नाही. आणि तिसरं कारण महत्त्वाचं की जे मिंदे गटामध्ये जे मिंदे गटाची शिवसेना आहे त्यांच्याबद्दल आखलेली त्यांची रणनीती अयशस्वी ठरणे. आणि चौथं आणखी आखरी कारण असं आहे की त्यांनी ज्या पद्धतीने इथं अफवा पसरवली महाराष्ट्रामध्ये त्यांच्या निकटवर्ती आणि की बाबा मला मुख्यमंत्रीपद मिळणार किंवा महाराष्ट्राचा प्रदेश मिळवणार, हे बी जे पी पक्षाला अजिबात पटलेलं नाही. त्यामुळे मला असं वाटते की या 4-5 कारणामुळे त्यांना मंत्रिमंडळात थारा दिलेला नाही असं मला माझ्या निदर्शनास येते. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.